ठाण्यात पंचगव्य चिकित्सक असोसिएशनच्या वतीने जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन विशेष गौरव करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य पंचगव्य चिकित्सक असोसिएशनच्या वतीने जनसेवक आमदार संजय केळकर यांची उल्लेखनीय सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, जनहितकारी कार्याची दखल घेऊन आमदार केळकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे। सदर कार्यक्रम खोपट येथील भाजप कार्यालयामध्ये संपन्न झाला। डोंबिवली येथील स्वामीनारायण मंदिरामध्ये 13वे राज्यस्तरीय पंचगव्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। त्यावेळी हा सन्मान करण्यात येणार होता, मात्र काही कारणास्तव केळकर यांना तिथे उपस्थित राहता आलं नाही। अखेरीस हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन चिकित्सा सचिव डॉक्टर योगेश आमरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर DB राजे, भाजप ओबीसी सेलचे उपाध्यक्ष गणेश राजे, समतोल फाउंडेशनचे सचिव विजय जाधव, समतोल फाउंडेशनचे सचिव रवींद्र आवटी उपस्थित होते। तसेच भाजपाचे पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते। आज या ठिकाणी आमची पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन यांनी फार चांगलं काम करते। आता मलाही कळेला माझा का सत्कार केला, पण मी गोसेवक आहे, गोरक्षक आहे। आमच्या संस्थेची गोशाळा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही मामलोलीला चालू आहे आणि त्यामुळे याला आपण ताकद दिली पाहिजे आणि त्याच्याकरता मी या सगळ्या लोकांच्या बरोबर प्रयत्नशील असतो। कारण की एका बाजूला गोहत्या बंदी असून देखील गोमातेला या ठिकाणी ट्रकमध्ये आणि गाड्यांमध्ये टाकून त्या गोमातेची हत्या केली जाते हे आपल्याला दिसतं। त्यामुळे गोरक्षणाचं पण काम केलं पाहिजे आणि याच्या अनुषंगाने ही मंडळी जे काम करत आहेत तर त्यांच्यामध्ये देखील आपल्या सगळ्याच लोकांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि त्या निमित्ताने त्यांनी आपला स्नेह आहे त्याच्यामुळे माझा सत्कार केला। खरं म्हणजे मागच्या जनसंवादच्या दिवशी ज्ञानेश्वर नगरचे रहिवासी माझ्याकडे आले होते। राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील काही विषय जे आहेत ते करायचे असतात। त्या ठिकाणी नाना नानी पार्क होता, ठीक आहे, काही वर्ष बंद पडला। त्या ठिकाणी लहान मुलांना खेळायला आजूबाजूला मैदान नाही, तर ते करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी जाणून बुजून आरोग्य केंद्राचा ते कंटेनर जो आहे तो ठेवण्याचा प्रयत्न केला गेला। आता वास्तविक मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं होतं, आयुक्तांना पण सांगितलं होतं की तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे की आजूबाजूला कुठे जागा असेल तर त्या ठिकाणी हा कंटेनर ठेवून आरोग्य केंद्र चालवता येईल आणि या ठिकाणी मुलांना खेळणी आणि सगळे नाना नानी पार्क जो आहे तो अद्ययावत करून देता येईल। त्या भागामध्ये दुसरीकडे कुठे काही मैदान नाही किंवा अशा प्रकारची सोय नाही। परंतु मला जे काही निदर्शनास आलं की जाणून बुजून त्या ठिकाणी ही म्हणजे पोलिसांनी सुद्धा जे वागले ते चुकीचं वागले। मला जी माहिती मिळाली की अशा प्रकारे एकतर्फी पोलिसांनी काम करता कामा नये व वृत्तपत्र जे त्या ठिकाणी मीडियाचे जे लोक गेले त्यांच्यावरही त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांनाही हटवण्याचा प्रयत्न केला। अहो, रहिवाशांना नको आहे तर तुम्ही जबरदस्ती का करता? आणि त्याच्यामुळे अधिकारी हे रहिवाशांच्या म्हणण्यानुसार काम करणार आहेत की दुसरं कोणीतरी सांगतंय आणि त्याप्रमाणे काम करणार आहेत आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा पूर्ण दोष आहे, अगदी माननीय आयुक्तांपासून, की त्यांनी याची विचार करून याला अशा प्रकारचे जबरदस्ती त्या ठिकाणी घुसवायला नको होता। सांगोपांग विचार करू, कारण जिथल्या लोकांना जे पाहिजे ते महत्त्वाचं आहे। जे त्या ठिकाणी निवडून गेलेले प्रतिनिधी असतात ते लोकांना काय आवश्यकता आहे त्याचा विचार करणारे असतात आणि त्याच्यामुळे हे गैर झालेलं आहे। अधिकारी देखील दोषी आहेत आणि पोलिसांनी देखील अशा पद्धतीने ज्यावेळेला रहिवाशी अशा पद्धतीने भूमिका घेतात तर त्या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने त्यांनी सामावून घ्यायला पाहिजे होतं। त्यामुळे याच्यामधनं तातडीने तोडगा काढला पाहिजे आणि नाना नानी पार्कसाठी जी जागा आहे ती तशीच राहायला पाहिजे, त्यांच्याकरताच त्याला केली गेली पाहिजे आणि दवाखाना तर पाहिजे। आता बाकीच्या शहरामध्ये काय मोठे दिवे लावले तुम्ही, जे आपला दवाखाना तुम्हाला बंद करायला लागला कारण की तिथे लोकांना औषधोपचार करायला माणसं नाहीत, त्या ठिकाणी त्या साधी प्राथमिक आरोग्य तपासणी करायला नाहीत आणि आता हे 60वे म्हणे आरोग्य केंद्र होतं आणि आम्हाला सूचना आहेत की करायला पाहिजे, तर ते अद्ययावतपणे ते चालतील असं पण बघा। भलतीकडे तुम्ही जर नेऊन टाकलं आणि तिथल्या रहिवाशांनाच नको आहे तर त्या आरोग्य केंद्रामध्ये लोक आली पाहिजेत ना। कोणीतरी कोणाच्या तरी इगोने त्या ठिकाणी जुलूम जबरदस्ती जर होत असेल
तर लोक खपवून घेणार नाहीत.